सकारात्मक भेदभाव याशी संकल्पना आहे, की असमान लोकांना समान पातळीवर आणायचं असेल, तर जे असमान आहे म्हणजे वंचित आहे सत्तेपासून, शिक्षणापासून, आर्थिक कारणापासून आणि सामाजिक प्रतिष्ठेपासून, या समाजाला विशेष तरतूद करून, सकारात्मक भेदभाव करून त्यांना विशेष अधिकार दिले गेले पाहिजेत. दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. नमस्कार मित्रांनो, आपले दैनिक भारत विचार या चॅनलमध्ये आपले पुनश्च स्वागत करत आहे मी. याआधी आपण माननीय श्री विष्णूजी काकडे सामाजिक कार्यकर्ते आहेत, संविधानावर त्यांचा गाढा अभ्यासक आहे व त्यांनी यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून मानवी हक्क आयोगावर त्यांचा चांगला सर्टिफिकेट कोर्स केलेला आहे. त्यांचा सामाजिक लढा 2001 पासून आपण जाणतो आहोत, पाहतो आहोत, ते समाजासाठी लढत आहेत. याच अनुषंगाने आपण त्यांच्याशी पहिल्या भागामध्ये वार्तालाप केला. त्यांचा संविधानावर अभ्यास किती आहे व त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे, हायकोर्टात त्यांनी पिटिशन दाखल केलेले आहे. याच धर्तीवर त्यांनी SC ST या आरक्षणाबद्दल व त्यांना मतदानाचा हक्क मिळावा, मतदानाची त्यांची लोकांनी कल वाढावा व त्यांना राखीव गटामध्ये आरक्षण मिळावे, या सर्व बाबींवर चर्चा आपण या आधीच्या भागात केलेली आहे. आता पुढील भागात आपण पत्रार्पण करत आहोत. चला तर मग विष्णूजी काकडे साहेब, आपलं आमच्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करत आहोत. आपलं या आधीच्या भागामध्ये आपण चांगलं विश्लेषण केलेलं आहात सर. आपला चांगला गाढा अभ्यास आहे संविधानावर. मला सांगा, आता या पुढील आपल्या भागामध्ये लोकशाहीमध्ये साहेब सर्वांना समानतेचा हक्क असतो, याबद्दल आपल्याला काय मत मांडायचं आहे? लोकशाहीमध्ये सर्वांना समान हक्क असतो. भारतीय संविधानामध्ये सुरुवात झाल्यापासून 26 जानेवारी 1950 पासून समानतेचा हक्क घटनेमध्ये समाविष्ट आहे. पण हा जो समानतेचा हक्क आहे, काही व्यक्तींना पण आहे आणि सोसायटींना पण आहे. कारण अनुसूचित जाती जमातीचा समाज जो आहे, तो समाज आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्यामुळं त्यांचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये व्हावा, त्यासाठी आरक्षणाच्या तरतुदी आहेत. तर त्यासाठी समानतेचा हक्क जो आहे, तो अनुसूचित जाती जमातीच्या समाजाला दिलेला आहे. पण त्याची अंमलबजावणी राजकीय समानतेच्या दृष्टीने होताना दिसत नाही. म्हणून असं आमचं म्हणणं आहे की आत्तापर्यंत राजकीयदृष्ट्या हा समाज गुलाम आहे. तर सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांना विनंती आहे, सगळ्या राजकारण्यांना विनंती आहे, राज्यस्तरावरील आणि केंद्रीय स्तरावरील राजकारण्यांना विनंती आहे की अनुसूचित जाती जमातीच्या समाजालाही समानतेचा हक्क आहे आणि तो समाजाला हक्क देण्यासाठी अनुसूचित जाती जमातीच्या पक्ष संघटनांनाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहामध्ये, विधानसभेच्या सभागृहामध्ये आणि लोकसभेच्या सभागृहामध्ये येण्यासाठी भेदभाव सकारात्मक संरक्षण देऊन या समाजाला सभागृहामध्ये येण्यासाठी संधी दिली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने या समाजाला समानतेचा हक्क मिळेल. साहेब, मला पुढचा प्रश्न असा वाटतोय की आपण संविधानामधील कोणत्या कलमानुसार आपण अधिकार मागत आहात साहेब? भारतीय संविधानामध्ये मूलभूत अधिकार हे सर्व नागरिकांना आहे आणि भारत हा देश सर्व नागरिकांसाठी सार्वभौम आहे. याचा अर्थ सर्व नागरिक सार्वभौम आहेत. त्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचा समाजही सार्वभौम आहे. या समाजाचे पक्ष संघटना जोपर्यंत सभागृहामध्ये येत नाहीत, तोपर्यंत ह्या समाजाला समानतेचा, सार्वभौमत्वाचा हक्क मिळाला असं म्हणता येत नाही. राजकीय आरक्षण हे जे आहे, हे समाजाला मिळालेले आरक्षण आहे. म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहामध्ये जिथे जिथे राखीव जागा आहेत, तिथे तिथे त्या समाजातले पक्ष संघटना यांचेच AB फॉर्म अधिकृतपणे स्वीकारावेत आणि इतर पक्षांचे AB फॉर्म त्यांना निर्बंध घालावेत. भेदभाव सकारात्मक संरक्षण देऊन इतर पक्षांना निर्बंध घालणं आवश्यक आहे. हे राज्य सरकारमधील नगरविकास खातं आणि ग्रामविकास खातं या दोन्ही खात्यांनी नेम करण्याची गरज आहे. या दोन्ही खात्यांनी नेम केले तरच निवडणूक आयोग त्याची अंमलबजावणी करेल आणि निवडणूक आयोगाने त्याची अंमलबजावणी केल्यानंतर खऱ्या अर्थाने शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचे पक्ष संघटना सभागृहामध्ये येतील आणि जेव्हा पक्ष संघटना सभागृहामध्ये येतील तेव्हाच या अनुसूचित जाती जमातीच्या समाजाला समानतेचा हक्क मिळाला, स्वातंत्र्याचा हक्क मिळाला आणि राजकारभार करताना राजकारणामध्ये त्यांना समाजसेवा करण्याची संधी उपलब्ध होईल. साहेब, हा लढा आपण एकटेच लढत आहात, तर आपल्याला या लढ्यामध्ये
कोणाकोणी साथ लाभते म्हणजे मला उदाहरण म्हणते की पक्ष, राजकीय संघटना, सामाजिक संघटना कोणाकोणी साथ लाभते का आपल्याला? या संदर्भात मी बाळासाहेब आंबेडकरांना भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला कोर्टात जा म्हणून आदेश दिला. मी कोर्टामध्ये पत्रव्यवहार केला. कोर्टामध्ये पत्रव्यवहार केल्यानंतर हायकोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवून कळवलं की यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही रूल अँड रेग्युलेशन करा आणि तुमची निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष करा. हायकोर्टाने जेव्हा निवडणूक आयोगाला पत्र गेल्यानंतर निवडणूक आयोगाने मला पत्र पाठवून परत कळवलं की तुमचे नियम जे आहेत ते 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार राज्य सरकारने त्याच्यावरती कायदे करायला लागेल. राज्य सरकारमधील नगरविकास खातं आणि ग्रामविकास खातं यांनी जेव्हा कायदे करतील तेव्हा त्याची आम्ही अंमलबजावणी करू, अशा आशयाचं पत्र राज्य निवडणूक आयोगाने मला पाठवून कळवलं. या गोष्टीला 2017 जुलैमध्ये हे पत्र पाठवून मला कळवलं. 2017 पासून आतापर्यंत जवळजवळ 9 वर्षे राज्य सरकारने याच्यावरती कायदे केलेले नाहीत. त्यामुळं हा समाज आताही राजकीयदृष्ट्या गुलाम आहे. आमचं म्हणणं असं आहे की राज्य सरकारने लवकरात लवकर याचे कायदे करून निवडणूक आयोगाला द्यावेत आणि निवडणूक आयोगाला अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत. साहेब, आता केंद्रात आणि राज्यामध्ये भाजप सरकार आहे आणि भाजप सरकारमध्ये आपले काय दलित नेते आहेत व त्यांच्यासोबत आपण काय चर्चा विनिमय केलेला आहे? बाळासाहेब आंबेडकरांशी बोलल्यानंतर ते कोर्टात जा म्हणले. त्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांशी माझा काही चर्चा संवाद झाला नाही. आठवले साहेबांशी मी त्यांच्या संविधान बंगल्यावरती जाऊन दोनदा बोललो. पाठीमाग महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांच्याशी संवाद झाला. ते मला निवडणूक झाल्यानंतर भेट, पण त्यानंतर माझं काय आमचं बोलणं झालं नाही. पण यानंतर मी थोड्या दिवसामध्ये आठवले साहेबांशी प्रत्यक्ष भेटून ह्या विषयावरती बोलणार आहे आणि अनुसूचित जाती जमातीच्या समाजाला राजकीय समता प्रस्थापित करून देण्यासाठी त्यांचं सहकार्य घेण्यासाठी मी तयार आहे. थोड्या दिवसामध्ये मी आठवले साहेबांना भेटेन. साहेब, सकारात्मक भेदभाव ही संकल्पना काय प्रकार आहे म्हणजे आम्हाला थोडक्यात सांगा ना. सकारात्मक भेदभाव ही अशी संकल्पना आहे की असमान लोकांना समान पातळीवर आणायचं असेल तर जे असमान आहे म्हणजे वंचित आहे सत्तेपासून, शिक्षणापासून, आर्थिक कारणापासून आणि सामाजिक प्रतिष्ठेपासून या समाजाला विशेष तरतूद करून सकारात्मक भेदभाव करून त्यांना विशेष अधिकार दिले गेले पाहिजेत. हे विशेष अधिकार नोकऱ्यामध्ये देताना आपण बघतो. तर नोकऱ्या दिल्यामुळं आर्थिक स्तर त्यांचा वाढतो, सामाजिक थोडेसे हे होतं. शिक्षण सर्वांना मोफत असल्यामुळे तो अधिकार सर्वांनाच मिळालेला आहे. पण राजकीय अधिकाराच्या बाबतीमध्ये आमच्या नेत्यांनी तशी मागणी न केल्यामुळं सकारात्मक भेदभाव ही संकल्पना अंमलात आणली जात नाही. तर ती अंमलात यावी आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या पक्ष संघटनांना सभागृहामध्ये येण्यासाठी इतरांच्या पक्षांना भेदभाव करून थोडंसं बाजूला ठेवलं पाहिजे, त्यांना निर्बंध घातले पाहिजेत आणि ते फक्त निवडणूक काळामध्येच घातले पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे. जेणेकरून समाजामध्ये बंधुभाव वाढीस लागेल आणि एकमेकाला वरती आणण्यासाठी समानतेचा अधिकार सर्वांना मिळवण्यासाठी हे निवडणूक आयोगाने करणं गरजेचं आहे. पण जेव्हा राजीव गांधी हयात होते तेव्हा त्यांनी 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती करून हे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातले अधिकार राज्य सरकारमधील नगरविकास खातं आणि ग्रामविकास खातं यांच्याकडे ते सोपवलेले आहेत. तर आमचं मागणं असं आहे की राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात नगरविकास खात्याला आणि ग्रामविकास खात्याला आदेश देऊन हे कायदे लवकरात लवकर करून घ्यावेत आणि निवडणूक आयोगाकडे ते सुपूर्द करावेत, जेणेकरून पुढच्या निवडणुकीमध्ये त्याची अंमलबजावणी होईल आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या पक्ष संघटनांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहामधून सत्तेमध्ये सहभाग देता येईल. साहेब, शिक्षण, आरोग्य, रोजगार काय या मूलभूत गरजांसोबतच आरक्षण हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. जो समाज वंचित आहे, ज्याला समाजामध्ये समानतेची वागणूक मिळावी यासाठी आपण लढत आहात, SC ST समाजासाठी आपण. मला असं पुढं प्रश्न वाटतो साहेब आपल्याला की समाजामध्ये आपण बघतो की खरीच समानता चालली आहे का, दिसते आहे का, हे खरं जेव्हा आपण समाजात वावरतो त्यावेळेस कळतं. पण मला आपल्याला असं वाटतं की या समानतेला धरून आपण लढत आहात, तर आपल्याला आता पुढील पाऊल आपल्याला आता काय टाकता आहात? या पुढील पाऊल म्हणून मी एक अशी भूमिका घेतोय की हे सर्व निवडणुकाचे लोकप्रतिनिधी आहेत, यांच्यासाठी मानवी हक्काचा सर्टिफिकेट कोर्स वगैरे असं काही झालं पाहिजे, जेणेकरून ह्या लोकांना, लोकप्रतिनिधी आहेत त्यांना कायद्याचं ज्ञान असेल तर ते जबाबदारीने राजकारण करतील. आमदार खासदार यांच्यासाठी सुद्धा काहीतरी एक सिलेबस पाहिजे. आपण एखाद्या नोकरीला जरी लागायचे म्हटले, 15-20 हजाराची नोकरी जरी लागायचे म्हटलं तर आपण त्यांना क्वालिफिकेशन विचारतो, त्यांची कल चाचणी बघतो, त्यांची प्रवृत्ती काय हे बघतो. पण आपण एवढी देशाची सत्ता देत असताना
राज्याची सत्ता देत असताना, स्थानिक स्वराज्य संस्थेची सत्ता देत असताना त्यांना कुठलाही असा राजकीय अभ्यासक्रम तयार केलेला नाही. तो राजकीय अभ्यासक्रम सरकारने तयार करावा, यासाठी आम्ही फॉलोअप करणार आहोत आणि तोही झाला पाहिजे. आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या पक्ष संघटनांनी सभागृहामध्ये येता आलं पाहिजे. ह्या 2 प्रश्नासाठी आम्ही आता गांभीर्याने पुढे येत आहोत. विविध संघटनांशी, विविध पक्षांशी संपर्क करून ही एक मोमेंट उभी राहील आणि निवडणूक आयोगाने आणि राज्य सरकारने त्याच्यावरती कायदे करावेत आणि त्याची अंमलबजावणी करावी, यासाठी आता आम्ही पुढे येत आहोत. साहेब, वेगळा प्रश्न आपल्याला घेऊ वाटतोय. पुण्यामध्ये सध्या स्वीकृत नगरसेवकांची चर्चा चालू आहे, फॉर्म भरणी चालू आहे, आयुक्तांकडे निवेदन सादर करत आहेत, अर्ज दाखल करत आहेत. आपल्यातर्फे आपण काय असा अर्ज सादर केला आहे का स्वीकृत नगरसेवकासाठी किंवा आपल्या कोणी परिचयामध्ये? नाही, आपण अशा ह्याच्या गोष्टीमध्ये आपण हे केलं नाही. पण स्वीकृत नगरसेवक हे NGOच्या सदस्यांसाठी ज्यांनी काम चांगलं केलेलं आहे, अशा सेवाभावी संस्थांमधून स्वीकृत नगरसेवक घेतले जावेत, असा नगरपालिकांचा कायदा सांगतो. पण हे राजकीय सोय म्हणून ज्या लोकांना, ज्या उमेदवारांना, आपल्या प्रतिनिधीला संधी दिली नाही, अशा लोकांना संधी देण्याचं हे कारस्थान आहे. हे खरं तर बेकायदेशीर आहे. हे थांबवलं गेलं पाहिजे आणि खरे जे NGOचे पदाधिकारी आहे त्यांना सत्तेमध्ये सहभाग करून आणखी त्यांचं सामाजिक काम वाढवता येईल, ह्या दृष्टीची तरतूद आहे. पण हे स्वीकृत नगरसेवकाच्या बाबतीमध्ये हे सत्तेचा गैरवापर करणं चालू आहे, ते त्वरित थांबवावं अशी आम्ही मागणी करत आहोत. खूप खूप धन्यवाद साहेब. तर हे होते विष्णूजी काकडे साहेब, सामाजिक कार्यकर्ते. त्यांनी योग्य पद्धतीनं, अगदी मार्मिक पद्धतीनं विश्लेषण केलेलं आहे. आपण जे त्यांना प्रश्न घेतले त्यावर त्यांनी सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचा लढा हा या आधीपासून चालू होता, इथून पुढेही चालू आहे. नक्कीच त्यांच्या कार्याला यश लाभो व SC ST समाजासाठी ते झगडत आहेत. त्यांना राजकीयदृष्ट्या व न्याय मिळावा व उच्च न्यायालय म्हणा, न्याय संविधानातील विविध तरतुदीनुसार त्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्या नक्कीच त्यांना न्याय मिळेल असं आपण अपेक्षा बाळगतो. मला या ठिकाणी थांबण्याच्या आधी काकडे साहेबांना एक थोडं विचार वाटतं आहे की साहेब, आता आपण पुढचं पाऊल सगळं सांगितलं आपण. तर आता मला आपण विचार वाटतं की आपण आता पुढील आपली आता आखणी काय असणार आहे? म्हणजे आपल्या स्वतःच्या आपण ध्येय वाटचाली चालत आहात, पुढे आखणी काय असणार आहे? या महाराष्ट्रामधील जवळजवळ 2 कोटीच्या आसपास शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचा समाज आहे. जवळजवळ 20% सत्ता शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या पक्ष संघटनामार्फत भरले गेले पाहिजेत. ते होत नाही. मग महाराष्ट्रातील 2 कोटी नागरिकांना आम्ही विनंती करत आहोत. 2 कोटी नागरिकांचं नेतृत्व करणारे पक्ष संघटना आहेत, त्यांच्याशी आम्ही डायलॉग करत आहोत. त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि जेणेकरून हा लवकरात लवकर प्रश्न सुटावा, जेणेकरून सामाजिक राजकीय समता प्रस्थापित होण्यासाठी फार मोठी मदत होऊ शकेल आणि कायद्याचं राज्य निर्माण करण्यासाठी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या नेत्यांना ताकद मिळू शकेल. आणि कायदा आणि सुव्यवस्था राबवण्यासाठी नागरिकांनी पण, भारतीय नागरिक म्हणून आपण जे सक्षम मालक आहोत ह्याची प्रचिती देण्यासाठी नागरिकांनी सुद्धा मानवी हक्क, भारतीय संविधानाचा अभ्यास करणं गरजेचं आहे, जेणेकरून चांगल्या प्रवृत्तीचे लोक सत्तेमध्ये येतील आणि कायदा हा सुव्यवस्था राखत सामाजिक राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील. यासाठी महाराष्ट्रातील 2 कोटी नागरिकांच्या नेतृत्वांना आम्ही विनंती करत आहोत, तुम्ही आमच्याबरोबर या, आम्ही तुमच्याबरोबर यायला तयार आहोत. आणि इतर सर्व सवर्णांचे जे काही नेते पक्ष आहेत ह्या सर्व पक्षांनाही विनंती करतो की राजकारण करत असताना सर्वांना समान न्याय देणं सर्वांची जबाबदारी आहे. तुम्हीही थोडंसं 2 पावलं मागं करून शेड्यूल ट्राईबच्या पक्ष संघटना सभागृहामध्ये येण्यासाठी कायदे करण्यास योगदान द्यावे ही विनंती करतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. मला या ठिकाणी साहेबांनी सूचना केली की पक्ष संघटनांनी सत्तेमध्ये यावं वगैरे. पण मी साहेबांना अशी विनंती करतो की साहेब, जर आपण आपला मोबाईल नंबर दिला तर नक्कीच जनता आपल्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करेल. आपण आपला नंबर द्यावा. मी माझा मोबाईल नंबर सांगतो. 97 65 60 22 06 या मोबाईल नंबरवरती आपण संपर्क करू शकता. आपली मुवमेंट जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पुढे घेऊन जाता येईल आणि खऱ्या अर्थाने आपल्याला न्याय मिळवून घेता येईल. नंबर परत रिपीट करा सर. 97 65 60 22 06. खूप खूप धन्यवाद सर. तर विष्णूजी काकडे साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. नक्कीच ते सरकार दरबारी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत व केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो यांच्याकडे ते न्याय मागत आहेत, दाद मागत आहेत. त्यांच्या या संघर्षाला आपण यश लाभो अशीच प्रार्थना करतो. या ठिकाणी इथेच थांबतो मी. कॅमेरामॅन निलेश, संपादक दत्ता हजारे. धन्यवाद.